नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभाज हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. तुम्हालाही वारंवार फंगल इन्फेक्शन म्हणजे रिंगवॉर्म इन्फेक्शनचा त्रास होत आहे का? बरेच औषध उपचार केले, बरेच क्रीम वगैरे लावल्या तरी देखील हा त्रास मुळापासून बरा होत नाही आहे. वारंवार हा त्रास जो आहे, हे इन्फेक्शन जे आहे ते वारंवार होत आहे. असं जर घडत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फंगल इन्फेक्शन मागे नेमकी काय कारणे असतात. फक्त ओलसरपणा असणे किंवा हायजीन मेंटेन न करणं किंवा रोगप्रतिकारशक्ती ह्याच फक्त गोष्टी असतात की मानसिक ताणतणाव, हॅमर कॉन्फ्लिक्ट हे देखील तितकेच ह्या आजारासाठी महत्त्वपूर्ण आहेत. अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमक्या कुठल्या कारणांमुळे फंगल इन्फेक्शन होते आणि जर याला आपल्याला पूर्णपणे बरे करायचे असेल तर काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे फंगल इन्फेक्शन. आता फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, तर बुरशी या सूक्ष्मजीवांमुळे त्वचा, नखे, केस किंवा शरीराच्या ओलसर भागांमध्ये होणारा संसर्ग. त्यावर अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, पण जेव्हा उष्णता, घाम, ओलावा किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा या सूक्ष्मजीवांची वाढ जास्त होते आणि फंगल इन्फेक्शन निर्माण होते. आता सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर ज्या ठिकाणी सतत घाम असतो, ओलावा असतो किंवा उबदार वातावरण असते त्या ठिकाणी बुरशी जी आहे ती जास्त प्रमाणात वाढते आणि त्वचेवर खाज, लालसरपणा, पुरळ निर्माण करते. यालाच आपण फंगल इन्फेक्शन असे म्हणतो. आता सर्वाधिक प्रभावित होणारा भाग कुठला आहे, तर जांघांच्या मधोमध, की जिथे कंटिन्यू घर्षण होत असतं आणि त्याच प्रकारे ओलावा असतो अशा जागेवर, पायांच्या बोटांमध्ये, काखेमध्ये म्हणजे ॲक्झिलामध्ये, मान, स्तनांच्या खाली म्हणजे ब्रेस्टच्या खाली जिथे घाम जमा होतो तशा ठिकाणी, नखे आणि टाळू अशा ठिकाणी हा फंगल इन्फेक्शनचा त्रास होत असतो. आता मुख्य कारणं काय आहेत, कुठल्या कारणांमुळे हा फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो, तर घाम जास्त येणे, त्वचेत सतत ओलसरपणा वाटणे, घट्ट कपडे वापरणे, मधुमेह किंवा लठ्ठपणा असे आजार असणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, संक्रमित व्यक्तीचे टॉवेल किंवा कपडे वापरले, की हा फंगल इन्फेक्शन जो आहे तो एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे होणारा आजार आहे. म्हणून जर अशा व्यक्तीचे तुम्ही कपडे किंवा टॉवेल वापरला तर तो तुम्हाला देखील होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव. आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये हेच बघणार आहोत की कुठले हॅमर कॉन्फ्लिक्ट, कुठला मानसिक ताणतणाव हा फंगल इन्फेक्शनच्या साठी कारणीभूत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ अँटीबायोटिक किंवा स्टिरॉइड्स घेणे. आता हे मी का म्हणते हे देखील या व्हिडिओमध्ये पुढे कळणार आहे की अँटीबायोटिक आणि स्टिरॉइडमुळे नेमकं काय होतं. तर अशी कारणे आहेत ज्यामुळे फंगल इन्फेक्शनचा त्रास हा दिसून येतो. आता इतर कुठली कारणे असतात फंगल इन्फेक्शनसाठी ती आपण बघितली. आता त्याचसोबत कुठला मानसिक ताणतणाव म्हणजे जीएनएमच्या दृष्टिकोनातून कुठले हॅमर कॉन्फ्लिक्ट हे फंगल इन्फेक्शनसाठी जबाबदार असतात हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. आता हॅमर कॉन्फ्लिक्ट म्हणजे नेमकं काय, की जेव्हा एखादा त्रासदायक प्रसंग, अपमान, घाणेरडी भावना, सततचा ताण किंवा अस्वस्थ करणारी परिस्थिती वारंवार अनुभवावी लागते तेव्हा तो संघर्ष मनावर हातोड्याप्रमाणे वार करतो. यालाच आपण हॅमर कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. म्हणजे रोजचा होणारा अपमान, म्हणजे वारंवार ही गोष्ट आपल्या आयुष्यात घडत आहे. एखाद्या नात्यात वारंवार दुखावले जाणे, म्हणजे वारंवार अपमान केला जातो, वारंवार कोणीतरी आपला पाणउतारा करतोय त्यामुळे होणारं दुःख, नको असलेल्या व्यक्तीचा सततचा संपर्क, घाण किंवा अस्वच्छतेची भावना, या परिस्थितीतून मला बाहेर पडायचं आहे पण मी बाहेर पडू शकत नाही आहे अशी सिच्युएशन, सततचा मानसिक ताण आणि मी सुरक्षित नाही आहे, ह्या ताणामुळे मी सुरक्षित नाही अशी भावना निर्माण होणे, हे याच्या मागे काही बेसिक कारणं आहेत. जीएनएमनुसार म्हणजे जर्मन न्यू मेडिसिननुसार फंगल इन्फेक्शन जे आहे ते कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेजमध्ये न होता हिलिंग फेजमध्ये सुरुवात होते. आता कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज म्हणजे काय, की जसं मी सांगितलं की एखादा हॅमर कॉन्फ्लिक्ट, वारंवार होणारा अपमान, वारंवार होणारी अशी परिस्थिती, अशी गोष्ट जी तुम्हाला नकोशी आहे, ती तुमच्या मनावर वारंवार आघात करत आहे, अशा सिच्युएशन जेव्हा लाईफमध्ये घडत असतात आणि त्याला आपण कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज म्हणतो. पण जेव्हा हा जैविक धक्का याचं प्रमाण कमी होतं तेव्हा एक हिलिंग प्रोसेस शरीरामध्ये सुरू होत असते आणि ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये फंगस आणि मायकोबॅक्टेरियासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ते
मदत करतात. कशा प्रकारे जे जे अतिरिक्त पेशी निर्माण झालेल्या असतात कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेजमध्ये, तर त्यांचं विघटन करण्याचं काम जे आहे ते हे फंगस आणि मायक्रोबॅक्टेरिया करत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या शरीरातली ही हीलिंग प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी हे फंगस आणि मायक्रोबॅक्टेरिया अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होण्याआधी म्हणजे हा संघर्ष संपण्यापूर्वी शरीरामध्ये ते उपस्थित असणे गरजेचे आहे, जेणेकरून हीलिंग फेजमध्ये ते त्यांचे कार्य जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित करू शकतील. जर तुम्ही वारंवार अँटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स घेतले तर हे आवश्यक असणारे फंगाई आणि मायक्रोबॅक्टेरिया जे आहे त्यांचं प्रमाण कमी होतं आणि हीलिंग प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे होऊ शकत नाही, कंप्लीट होत नाही. म्हणून हे फंगल इन्फेक्शन जे आहे ते वारंवार होत असते. आणि ह्या हिलिंग प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनची गरज असते. बॉडीला जर हील करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रोटीन हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून तुम्हाला जर फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्या पिरियड्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचं सेवन केलं पाहिजे. आता प्रोटीन कशातून भेटतं तर कडधान्ये, डाळी, पनीर अशा पदार्थांचे सेवन जास्त करावं, जेणेकरून हीलिंग प्रोसेससाठी आपण बॉडीला मदत करू शकू. आपण बघूया की कुठला मानसिक ताणतणाव आहे की ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. कुठल्या भागामध्ये फंगल इन्फेक्शन असेल तर त्याच्यामागे कुठला मानसिक ताण आहे हे संपूर्ण माहिती आपण आता घेऊया. तर पहिलं म्हणजे डोक्यावरील फंगल इन्फेक्शन. डोकं म्हणजे काय तर सन्मान, सतत अपमानित झाल्याची भावना. जर तुम्हाला वारंवार अपमान सहन करावा लागत असेल, एक पाहिजे तो मान सन्मान तुम्हाला भेटत नसेल तर केसांमध्ये, डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन हे तुम्हाला होऊ शकतं. चेहऱ्यावर फंगल इन्फेक्शन. आपला चेहरा म्हणजे काय तर आपली आयडेंटिटी आहे, आपली ओळख आहे. माझी ओळख स्वीकारली जात नाही आहे. माझ्या दिसण्याबद्दल कमीपणाची भावना म्हणजे स्वतःच्या दिसण्याबद्दल कमीपणा वाटत आहे किंवा स्वतःच्या दिसण्याबद्दल कोणी आपल्यावर वारंवार टीका करत आहे. त्यामुळे मनात जर सतत त्याबद्दल न्यूनगंड निर्माण झाला तर चेहऱ्यावर फंगल इन्फेक्शन होतं. मानेवर, नेक की जबाबदाऱ्यांचा भाग, नाही म्हणता न येणार. एखादी गोष्ट जी आहे ती आवडत नाही आहे, आपल्याला नाही म्हणायचं आहे पण आपण त्याला नाही म्हणू शकत नाही आहे, अशी गोष्ट वारंवार घडणे. किंवा इतरांचे ओझे वाहण्याची भावना की ह्या गोष्टी जबाबदाऱ्या दुसऱ्यांच्या आहे ज्या मला पूर्ण कराव्या लागत आहे, अशी सिच्युएशन लाईफमध्ये होत असेल तर मानेवर फंगल इन्फेक्शन होते. आता काखेत म्हणजे ॲक्झिलामध्ये जर फंगल इन्फेक्शन होत असेल तर जवळच्या नात्यांमधील असुरक्षितता, प्रेम किंवा आधार गमावण्याची भावना की आपली जवळची व्यक्ती असते त्याला आपण कसं करतो तर कुशीत काखेमध्ये जवळ घेतो. जेव्हा आपली जवळची व्यक्तीकडनं आपल्याला प्रेम भेटत नाही, आधार भेटत नाही आहे, काहीतरी जवळच्या व्यक्तीशी आपलं पटत नाही आहे, तेव्हा ॲक्झिलामध्ये जे आहे फंगल इन्फेक्शन होते. स्तनांच्या खाली बऱ्याच स्त्रियांमध्ये आपले ब्रेस्ट आहे त्याच्या खाली जे आहे फंगल इन्फेक्शन होतं. का तर तिथे घाम जमा होतो, ओलसरपणा असतो, त्यामुळे देखील होतं. आणि त्याच प्रकारे मानसिक ताण, कुटुंबाबद्दल सततची काळजी, मुलांबद्दल किंवा जोडीदाराबद्दल सततची चिंता, ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे जो आहे तो कुटुंबामध्ये जोडीदार आणि मुलांमध्ये काही ना काही सतत चिंता, ताण जर असेल तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होते. हातांवर फंगल इन्फेक्शन होणे. हात म्हणजे काय तर काम करणे, जबाबदारी किंवा कार्यक्षमतेबद्दल ताण. मी हे करू शकत नाही आहे, कुठेतरी कामामध्ये आपण कमी पडत आहो किंवा कोणीतरी दाखवून देत आहे की आपण हे व्यवस्थित करत नाही आहे, अशा सिच्युएशन लाईफमध्ये होत असतील तर हातांवर जे आहे फंगल इन्फेक्शन होते. आता बोटांवर की छोट्या छोट्या गोष्टीचा सतत ताण, परिपूर्णतेचा आग्रह की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितच झाल्या पाहिजे, वेळेवरच पूर्ण झाल्या पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी करणं, ताण घेणं असा स्वभाव असेल तर बोटांवर फंगल इन्फेक्शन होते. आता पोटावर तर सुरक्षिततेचा अभाव, आर्थिक किंवा कौटुंबिक असुरक्षितता म्हणजे जेव्हा आर्थिक गोष्टी म्हणजे पैशांची काही चणचण असेल त्या बाबतीत असुरक्षितता असेल तर पोटावर फंगल इन्फेक्शन होऊ शकते. आता पाठीवर, पाठ म्हणजे काय तर आयुष्याचे ओझे वाहत असल्याची भावना, जबाबदाऱ्यांनी दडपल्यासारखे वाटणे. बॅकअप म्हणजे काय, मला कोणाचा सपोर्ट नाही आहे, सगळं जबाबदाऱ्या मला एकट्यालाच पार पडाव्या लागत आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आता मला एक बर्डन फील होत आहे, ओझं आलं आहे आणि ते मी सोडूनही देऊ शकत नाही आहे, अशी सिच्युएशन लाईफमध्ये होत असेल तर पाठीवर फंगल इन्फेक्शन होतं. आता नितंबांवर म्हणजे पोटावर फंगल इन्फेक्शन केव्हा होतं तर जुना अपमान, एखादी गोष्ट आहे जी पूर्वी घडून गेली आहे पण ती गोष्ट, तो अपमान आपण अजूनही विसरू शकत नाही आहे, अशा सिच्युएशनमध्ये बटॉकवर फंगल इन्फेक्शन होते. ही गोष्ट मी अजून विसरू शकत नाही आहे, सतत मनात राग किंवा कटुता ठेवणे म्हणजे लेट इट गो करता न येणे, तो राग तो सोडून न देता येणे, तेव्हा बटॉकवर फंगल इन्फेक्शन होते. जांघांच्या मधोमध ग्रॉइन रिजनमध्ये
तर लाज, अपराधीपणा किंवा लैंगिकतेशी संबंधित अस्वस्थता, जवळच्या नात्यातील तणाव म्हणजे हजबंड वाईफ जे क्लोज रिलेशन आहे अशा नात्यांमध्ये जर वारंवार ताणतणाव होत असतील तर जांघांच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते. पायावर मी अडकलो आहे अशी भावना, आयुष्यात पुढे जाण्याची भीती की बऱ्याच गोष्टी करायच्या आहे, पुढे जायचं आहे पण मी जाऊ शकत नाही, मी करू शकत नाही, अशा सिच्युएशनमध्ये पायांवर फंगल इन्फेक्शन होऊ शकते. पायांच्या बोटांमध्ये पुढचे पाऊल टाकण्याची भीती, पाय, तळवे, बोटं म्हणजे काय तर नेक्स्ट स्टेप त्याबद्दलची भीती, नवीन निर्णय घेण्याचा ताण, पुढे जाण्यामध्ये निर्माण होणारा अडथळा, अशा वेळी पायांच्या बोटांमध्ये किंवा पायावर फंगल इन्फेक्शन येते. आता नखांमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ वाटणे, दीर्घकाळ चालणारा ताण, हट्टी किंवा न सुटणारी समस्या की ही समस्या आहे की तिच्यापासून मला दूर जायचं आहे, मला स्वतःचं संरक्षण करायचं आहे, मला आता स्वतःला प्रोटेक्ट करायचं पण ते आपण करू शकत नाही, अशा सिच्युएशन जेव्हा लाईफमध्ये होतात तेव्हा नखांमध्ये फंगल इन्फेक्शन दिसून येते. म्हणून तुम्हाला जर वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तर फक्त त्वचेकडे पाहू नका, स्वतःला विचारा, मी कोणत्या संघर्षातून गेलो आहे, कोणती गोष्ट मला वारंवार त्रास देत आहे आणि तो संघर्ष आता सुटला आहे का, असे काही प्रश्न जे आहेत ते स्वतःच्या मनाला विचारा. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती घेतली की कुठल्या भागावर फंगल इन्फेक्शन असेल तर त्यामागे एक्झॅक्ट कुठला ताणतणाव हा असू शकतो. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला लक्षात आली असेल की फंगल इन्फेक्शन जे आहे ते हिलिंग प्रोसेसमध्ये होते. म्हणून जर तुम्ही योग्य वेळी योग्य ती होमिओपॅथिक औषधं घेतली तर काय फायदा होईल, तर जे काही मानसिक ताणतणाव आहे तो फक्त आणि फक्त होमिओपॅथीमध्ये कन्सिडर केला जातो आणि त्यानुसार औषध दिले जातं, जेणेकरून हा जो मानसिक ताणतणाव आहे तो कमी करण्यामध्ये देखील तुम्हाला मदत होईल. आणि त्याचबरोबर ही जी काही हिलिंग प्रोसेस आहे जी कंप्लीट होत नाही आहे, वारंवार आपण जर क्रीम ऑइंटमेंट लावलं, अँटीबायोटिक्स घेतले, फ्लुकॅनाझोल किंवा कॅन्डिडियासिस सारखे क्रीम वारंवार वापरले, त्यामुळे तो आजार जो आहे तो तात्पुरता बरा होत आहे किंवा दबला जात आहे आणि पुन्हा थोड्या दिवसांनी तो पुन्हा ते इन्फेक्शन आपल्याला बघण्यात येतं. तर होमिओपॅथिक औषधांनी काय होतं, तर जी काही हिलिंग प्रोसेस आहे जी पूर्ण होऊ शकत नाही आहे, ती हिलिंग प्रोसेस पूर्ण करण्यामध्ये ही औषधे जी आहेत ती तुम्हाला मदत करतील. आणि त्याचबरोबर तुमचा जो काही मानसिक ताणतणाव आहे, जो काही संघर्ष तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार घडत आहे, ज्या सिच्युएशन आहे त्या ज्या आहे त्या फेस करण्यामध्ये आणि त्यातून स्वतःला बाहेर काढण्यामध्ये तुम्हाला नक्की मदत होईल. आणि ही जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन तुम्ही पूर्णपणे फंगल इन्फेक्शनपासून स्वतःला मुक्त करून घेऊ शकाल. म्हणून एक वेळेस होमिओपॅथिक औषधं ही नक्की घ्या. आणि जर तुम्हाला याबद्दल काही डिटेल माहिती हवी असेल किंवा माझ्याकडनं ट्रीटमेंट घ्यायची असेल तर मी खाली स्क्रीनवर तुमच्यासोबत एक नंबर शेअर करत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.